नाही नाही, अजूनही काही ठरवलेलं नाहीये. सध्या इतके फटके बसले अगोदरचेच, त्यातनंच बाहेर पडणं अवघड आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपलं एकच आहे की परत आपण बाहेर पडू, लोकांच्यात मिसळू, काय आमच्याकडनं काय चुकत असलं ते अभ्यास करू. आणि म्हणून सध्या एकच डोक्यात आहे की इलेक्शन लढवण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या काय चुक आहेत, लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, आपण पुढे कसं जायला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार विनिमय चालू आहे. सत्ताधारी यांच्यावर नाराज आहेत, जे त्यांच्या सोबत होते ते देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर आता नाराज आहेत. त्या लोकांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाही, मी काय विचार केलेला नाहीये. कारण का हा प्रयत्न मी केला होता आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, तर इतका चांगला फटका बसलाय आणि मान्यच करायला पाहिजे फटका का बसलाय. त्याला अनेक कारण आहेत आणि म्हणून त्या कारणात मला खोल जायचं नाही. पण लोकांची सेवा हे प्रामाणिक करत राहणं हाच आमचा दृष्टिकोन आहे. प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणं आताच्या घडीला शक्य नाही असं स्पष्ट वाटतं तुम्हाला? नाही, निश्चित नाही वाटतेच. काय चुकीचं नाहीये. माझ्यासारखा सरळ माणूस, स्पष्ट बोलणारा, परखड बोलणारा, राजकारण आणि स्पष्ट बोलणं हे केव्हा तरी संलग्न होत नाहीये हे जाणवलंय. पैशाचा सुद्धा मोठा खेळ असतो, हे सुद्धा आमच्याकडे तसा काही पैसा नाहीये आणि म्हणून ह्याच्यात टिकणं हे अवघड काम आहे. पण शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला शिकवलंय की अडचण आल्याशिवाय त्यातनं मार्ग निघत नाही आणि अडचण आल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून आपण कष्ट करत राहणं आणि कष्ट केले की यश तुमच्याकडे चालत येते, हाच दृष्टिकोन ठेवून आमच्याकडून म्हणजे वाटचाल चालू आहे.